आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसेच अनियोजित ऑनलाईन खत विक्री प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। नको अटी नको शर्ती संपूर्ण कर्जमाफी अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला। शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि ऑनलाईन खत विक्रीची अनियोजित प्रक्रिया रद्द करून पारदर्शक व्यवस्था लागू करावी अशी मागणी त्यांनी केली। नको अटी नको शर्ती उद्धवजीने पण केलं होतं मी 2 लाख कर्ज माफ कोणती अट होती का कोणती शर्त होती का काही नव्हतं। नाही तर महाविकास आघाडीच्या रोहित पवारांनी यासाठी उपोषण केलं होतं। सरकार सकारात्मक आहे म्हणून त्यांनी उपोषण मागे घेतलंय। काय सकारात्मक आहे सरकार काय सकारात्मक आहे? खरं तर रोहित पवारांनी हे गांधीवादी मार्ग सोडून दिले पाहिजे, हे जरा रस्त्यावरच उतरलं पाहिजे तर होईल सरकार। पण मग त्यांचं उपोषण काय उपयोगाचंच ठरलं नाही जर सरकार सकारात्मक आता काही गोष्टी पॉलिटिकल पार्टीने करायला लागतात। नको अटी नको शर्ती संपूर्ण कर्जमुक्त। बरं, खतांचा हा जो मुद्दा आहे शेतकऱ्यांना अजूनही हेलपाटे मारावे लागतात आणि अजूनही अनेक शेतकऱ्यांना खत मिळत नाही। संभाजीनगर आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे पायलट प्रोजेक्ट म्हणून घेतलेले खताच्या संदर्भात। तर त्याच्या सगळ्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे सरकारने। नुसतं पायलट प्रोजेक्ट करून होत नाही, त्याच्यासाठी तशी यंत्रणा उभा करावी लागते। संभाजीनगर आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यामध्ये असा पायलट प्रोजेक्ट ऑनलाईन योजना चांगली आहे। ऑनलाईन मिळायला काहीच हरकत नाही। असंच केलं तर लिंकिंग बंद होईल, परंतु त्याच्यासाठी सगळ्या व्यवस्था करायला लागेल ना। तुम्ही नुसतं ऑनलाईन करायचं, किती शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आहे हे तपासलं पाहिजे। तुम्ही आता ऍग्रीस्टॅक केलेलं आहे ना, या सगळ्या ते तपासलं पाहिजे। शेतकऱ्यांचं त्याच्याविषयी प्रशिक्षण दिलं पाहिजे। कोणतंही ऍप कसंही थोडी वापरता येतं, त्याचं थोडंसं नॉलेज जनजागृती काहीच नाही आणि म्हणे ऑनलाईन घ्या, हे काय प्रकार आहे? आज तुमचंही संभाजीनगरात आंदोलन आहे, काय सांगाल? काय म्हणताय? मागण्या आंदोलन मागच्या आठवड्यापासून चालू आहे। याच ठिकाणी मागच्या रविवारी आंदोलन केलेलं आपण सगळे होता। फसव्या कर्जमाफीचा अध्यादेश आम्ही इथं जाळलेला होता। ही जी कर्जमुक्ती आहे ही फसवी आहे। आम्ही सांगितलं नको अटी नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती। उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती केली होती। एका थंबवर 32 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ 2 लाख रुपयापर्यंत झालं होतं। आताची जी कर्जमाफीची योजना आहे ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसूल, याच्यातल्या अनेक अटी शर्ती जर बघितल्या तर सरकारला कर्ज द्यायचं नाही, भीक नको पण पुत्र आवर अशा पद्धतीने। समजा सरकार 50,000 रुपये देणार आहे तर त्यांनी काय सांगितलं, जर माझ्याकडे 3 लाख कर्ज असेल तर मी 2.5 लाख भरावं, मग माझं 50,000 माफ होईल। म्हणजे काय, 2.5 लाख जर माझ्या खिशात असेल तर मी कशाला ते थकवेल? एक नवं जुनं सरकारचं थकीतचा अर्थ काय आणि रेग्युलरचा अर्थ काय? रेग्युलरचा अर्थ असा आहे की 2019 पासून दरवर्षी नवं जुनं केलं पाहिजे। नवं जुनं दरवर्षी। शेतकरी कधी एका वर्षात कर्ज उचलतो, एखाद्या वर्षात नाही उचलत, गरज नाही पडत। एखाद्या दिवशी चांगलं पीक पाणी असलं तर शेतकरी थोडी कर्ज घेतो, दरवर्षी कर्जच घेतलं पाहिजे असं कोणी सांगितलं? पण सरकारचं काय याच्यात अटी शर्ती? 2019 नंतर सगळ्या आर्थिक वर्षामध्ये नवं जुनं केलं पाहिजे। 20 ला केलं पाहिजे, 21 ला केलं पाहिजे, 22 ला केलं पाहिजे, 23 ला केलं पाहिजे, 24 ला केलं पाहिजे, मगच कर्जमाफी हे रेग्युलर भरतो असा त्याचा अर्थ होईल। मला असं वाटतं अनेक अटी शर्ती, मी याच्यावर 2 तास बोलू शकेल एवढ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये आहेत। मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांची कर्जमाफी दिली होती, एका थंबवर दिली होती। 2 लाख रुपये शेतकऱ्यांची एका फटक्यात माफ झाले होते। तशाच पद्धतीनं संपूर्ण कर्जमुक्ती दिली पाहिजे। एक राजकीय पक्ष आहे, रात्रीपासून ऑपरेशन टायगरच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे असं बोललं जात आहे की एक वेगळा गट स्थापन केला जाऊन। मला असं वाटतं हे टायगर पेगर जे आहे ना, काही लोक असतील, मला माहिती नाही त्याच्यात, आणि जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत। एका पक्षाकडून निवडून यायचं दुसरं जायचं असं मला असं वाटत नाही शिवसेनेचे कोणी लोक करतील। पण ते करण्यासाठी दबाव आणणारे कोण? त्यांना एवढी सत्तेची भूक का लागलेली आहे, एवढी चटक का लागलेली आहे? तुमचं सरकार व्यवस्थित चालू आहे ना, मग याला फोड, ममताला फोड, समताला फोड, याला फोड, हे धंदे का करताय? असं म्हणाले होऊ शकतं ना, दबाव टाकतातच। दबाव साध्या नगरसेवकाच्या उमेदवाराला दबाव टाकला जातो, अधिकाऱ्यांना फॉर्म उडवण्यासाठी दबाव टाकला जातो। मग या अशा आमदारांना नसेल असं थोडी दबाव असेलच। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।